ईश्वरावरील विश्वास ही अतिशय भयानक गोष्ट आहे, कारण ईश्वरावरील विश्वास हा पूजा आणि प्रार्थना यांचा उत्पादक आहे. पूजा आणि प्रार्थना यांच्या जरुरीतून पुरोहितपद उत्पन्न होते आणि पुरोहित हा असा दुष्टबुद्धी आहे की तो सर्व प्रकारच्या खोड्या समजुती निर्माण करतो व त्यामुळे समाजाचा विकास अशक्य होतो. ईश्वराने सृष्टी काही पदार्थ यातून उत्पन्न केली की शून्य यातून उत्पन्न केली? काहीतरी, हे काहीच नाही, मधून उत्पन्न केले यावर विश्वास ठेवणे हे शक्य नाही. जर तथाकथित ईश्वराने काहीतरी हे काहीतरी मधून निर्मिले असे म्हटले तर ज्या काहीतरीतून जे नवे काहीतरी निर्मिले ते निर्मितीपूर्वच अस्तित्वात असले पाहिजे. म्हणून ईश्वराला त्याच्या पूर्वीच अस्तित्वात असलेल्या काहीतरीचा निर्माता म्हणता येणार नाही. ईश्वर हा सर्व सृष्टीचा निर्माता आहे हा विश्वास तर्कदृष्ट असल्यामुळे तो अधर्म आहे. तो विश्वास म्हणजे केवळ असत्यावरील विश्वास ठरतो. आत्म्यावर आधारलेला धर्म हा काल्पनिक धर्म आहे. कोणीही आत्मा पाहिलेला नाही किंवा आत्म्याशी संभाषण केलेले नाही. आत्मा अज्ञात आणि अदृश्य आहे. जी गोष्ट वास्तव आहे ती गोष्ट आत्मा नसून मन आहे. मन हे आत्म्यापासून भिन्न आहे. आत्मा मांडला तर त्याच्या संबंधाने अनेक प्रश्न उद्भवतात. आत्मा काय आहे? तो कुठून आला? शरीराच्या मृत्यूनंतर त्याचे काय होते? तो कुठे जातो? शरीराच्या मृत्यूनंतर तो परलोकात कोणत्या स्वरूपात राहतो? किती काळ तो तिथे राहतो? कोणी म्हणतात आत्मा हा सुख दुःखाच्या अनुभवाची क्रिया आहे. दुसरे कोणी म्हणतात नाही, माझा आत्मा सुख दुःखाच्या अनुभवाची क्रिया नाही, तो अनुभवशील आहे. आणखी दुसरे म्हणतात नाही, माझा आत्मा सुख दुःखाच्या अनुभवाची क्रिया असून अनुभवशीलता हा त्याचा धर्म आहे. आत्म्यासंबंधी अशा विविध कल्पना आहेत. जेथे शरीर अथवा रूप काया आहे तेथे त्याच्यासह डाब कायाही विज्ञान राहत असते. जेव्हा विज्ञानाचा चित्त अथवा चेतना यांचा उदय होतो तेव्हा मनुष्य जीवित प्राणी बनतो. म्हणूनच विज्ञान ही माणसाच्या जीवनातील प्रधान वस्तू आहे. विज्ञान आपल्या क्रियाशील अवस्थेत माणसाला विशिष्ट उद्देश साध्य करण्यासाठी क्रियेची प्रेरणा देते. क्रियाशील विज्ञान हे संकल्पाचे जनक आहे. यावरून असे स्पष्ट होते की प्राणी जेवढी क्रिया करतो तो तेही सर्व विज्ञानाच्या द्वारा अथवा त्याचा परिणाम म्हणून करतो. आता आत्म्याने करावयाचे कोणते कार्य होते? आत्म्याचे म्हणून जी कार्य मानली जातात ती सर्व विज्ञानाच्या द्वारेच होत असतात. त्याचे काहीही कारण नाही असा आत्मा मानणे तर्कविसंगत आहे. तुम्ही जे केवळ ऐकता त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ पुष्कळ लोक सांगतात म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ धर्मपुस्तकात लिहिलेले आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ तर्कशास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका. जे केवळ न्यायशास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका. जे केवळ सकृदर्शीने पटण्यासारखे आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. ज्या समजुती आणि मते अनुकूल वाटतात म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ भ्रमत्कारी खऱ्यासारखे दिसते ते केवळ बाह्यकारी सत्य म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. एखादे वचन कोणा एका यतीने अथवा आचार्याने सांगितले एवढ्यानेच त्यावर विश्वास ठेवू नका. कसोट्या ह्या स्वतःलाच विचारा, ह्या गोष्टी हितकर आहेत काय? शहाण्या माणसाने त्या टाकाऊ मांडल्या आहेत काय? त्या केल्या असता कष्ट आणि दुःख ओढवते काय? स्वभावाच्या पुढे मन असते. मन सर्वश्रेष्ठ आहे. प्रसन्न मनाने बोलतो व कृती करतो तेव्हा त्याच्या मागे सुख असे येते जशी सावली. जरी दुसरे लोक हानिकारक वर्तन करीत असले तरी मी काही हानिकारक कृत्य करणार नाही अशा निश्चयाने तुम्ही आपले मन बनविले पाहिजे. जरी दुसरे लोक हत्या करीत असले तरी तुम्ही हत्या करता कामा नये. जरी दुसरे लोक चोरी करीत असले तरी तुम्ही चोरी करता कामा नये. दुसऱ्या लोकांचे जीवन श्रेष्ठ नसले तरी तुमचे जीवन श्रेष्ठच असले पाहिजे. दुसरे लोक खोटे बोलत असले, निंदा करीत असले, जोरजोरात निषेध करीत असले, बडबडत असले तरी तुम्ही तसे करता कामा नये. जरी दुसरे लोक लोभी असले तरी तुम्ही लोभी असता कामा नये. जरी दुसरे लोक द्वेष करीत असले तरी तुम्ही द्वेष करता कामा नये. हे गौतमा, ब्राह्मण असे मानतात की ते स्वतः सर्वश्रेष्ठ वर्ण असून इतर सर्व कृष्ण वर्णातील आहेत. पावित्र्य हे केवळ ब्राह्मणात वसत असते, अब्राह्मणात ते वसत नाही. केवळ ब्राह्मणच ब्रह्मणाचे औरस पुत्र आहेत. ते त्यांच्या मुखात जन्मास आले, तेच त्याच्यापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले आणि त्याचे वारस आहेत. यावर गौतमा तुझे काय म्हणणे आहे? अश्वलायना, ब्राह्मणांच्या ब्राह्मण्या या तृतीयमती होत नाहीत काय? त्या गर्भधारणा करीत नाहीत काय? त्या बाळंत होऊनच मुलाला जन्म देतात ना? असे असून सुद्धा म्हणजे स्त्रीपासून जन्मास येऊन सुद्धा तू जे काही म्हणतोस ते सर्व ब्राह्मण खरे मानतात का? तुमचे चातुर्वर्ण्य ही आदर्श समाज रचना असेल तर ती सर्व देशात का आढळत नाही?
इतर वर्गातील स्त्रियाप्रमाणे ब्राह्मणही गर्भाराहतात, प्रसवतात, आपल्या अर्भकाचे संगोपन करतात. तथापि गर्भजात ब्राह्मण मात्र आपण ब्रह्म्याच्या मुखातून जन्माला आलेली खरी मुले, त्यांच्यापासून उत्पन्न झालेली, त्याने पैदा केलेले, त्याचे खरे वारसपुत्र म्हणून स्वतःला म्हणून घेतात. यामुळे ते ब्रह्म्याची नालस्ती मात्र करतात. हे केशकुंचिता थांब, तिथेच थांब. हे करंट्या भिक्खू तिथेच थांब. बहिष्कृत माणसा तिथेच थांब. हे ब्राह्मणा, बहिष्कृत कोणाला म्हणायचे? माणूस कोणत्या कारणाने बहिष्कृत ठरतो हे तुला माहीत आहे काय? नाही गौतमा, कोणाला बहिष्कृत म्हणावे आणि कोणत्या कारणाने मनुष्य बहिष्कृत ठरतो हे मला माहीत नाही. जो मनुष्य स्वभावाने रागीट, दीर्घद्वेषी, दुर्गुणी, निंदाप्रिय, मिथ्यादृष्टी आणि वंचक आहे त्याला बहिष्कृत समजावे. जो सजीव प्राण्यांना, पशूंना आणि पक्ष्यांना उपद्रव करतो, ज्याच्या ठिकाणी सजीव प्राण्यासंबंधी अनुकंपा नाही, तो बहिष्कृत समजावा. जो खेड्यापाड्यांना वेढा घालून त्याचा नाश करतो आणि जो अत्याचारी म्हणून प्रसिद्ध आहे, तो बहिष्कृत समजावा. जो गावात अथवा जंगलात परक्याचे धन चोरीने हिरावून घेऊन येतो, तो बहिष्कृत समजावा. जो एखाद्या क्षुद्र वस्तूच्या वासनेने वाट सरोला लुबाडतो व प्रसंगी त्याची हत्याही करतो, तो बहिष्कृत समजावा. जो साक्षीच्या वेळी स्वतःसाठी किंवा दुसऱ्यासाठी किंवा द्रव्य लाभाच्या आशेने खोटे बोलतो, तो बहिष्कृत समजावा. जो संपन्न असूनही आपल्या गत यौवनात वृद्ध अशा मातापितरांचे पोषण करीत नाही, तो बहिष्कृत समजावा. जो चांगले कोणते म्हणून विचारले असता वाईटाची सलामसलत देतो आणि कपटीपणाने शिकवतो, तो बहिष्कृत समजावा. जन्माने कोणीच बहिष्कृत नसतो, त्याप्रमाणेच जन्माने कोणीही ब्राह्मण ठरत नाही. आम्ही पूर्वी पाप केले होते, त्याचे आम्ही आपल्या कठोर तपस्येने परिमार्जन करतो. वर्तमान काळात काया, वाचा आणि मन यांचा निरोध केल्याने आमच्या पूर्वजन्मीच्या पापांचा निराश होईल. मग तपस्येने मागील पापांचा निराश झाल्यावर आणि नवी पापकर्मे करायचे थांबल्यावर आमचा भविष्यकाळ शुद्ध होतो. तुम्हाला पूर्वजन्म होता किंवा पूर्वजन्म नव्हता हे तुम्हाला माहीत आहे काय? तुम्ही हे जाणता काय की तुम्ही पूर्वजन्मात पाप केलेच आहे म्हणून अथवा नाही केले म्हणून? तुम्ही जाणता काय की पूर्वजन्मात तुम्ही अमुक पाप केले होते म्हणून? नाही, आम्हाला काहीच माहीत नाही. मी जाणता काय की आता आमचे एवढे एवढे दुःख नाश पावले म्हणून आणि आता बाकी एवढे एवढे नष्ट करायचे किंवा एवढे दुःख नष्ट केला सर्व दुःख नष्ट होईल. मी जाणता काय की या जन्मात अकुशल धर्माची हानी व कुशल धर्माचा लाभ होत आहे. शुभ कार्य करीत राहा, अशुभ कर्मात सहयोगी बनू नका, पाप कर्म करू नका. शुभ कर्म इतके अविर करीत राहावे की त्यायोगे अंतकरणातील सर्व इच्छाही शुभ कर्माकडे लागाव्यात. शुभ कर्माचा संचय करीत राहणे सुखकर आहे. शुभ कार्य मला साधणार नाही असे म्हणू नका. थेंबा थेंबाने पात्र भरते, थोड्या थोड्या शुभ कर्माने शुभ कर्म वाढत राहते. पाप कर्म करणाऱ्याला सुद्धा जोपर्यंत त्याची पापे पक्व झाली नाहीत तोपर्यंत सुख दिसत राहते, परंतु ज्यावेळी त्याची पापे परिपक्व होतात त्यावेळी त्याला दुःखाशिवाय काहीच दिसत नाही. भूक हा सर्वात वाईट असा रोग आहे. संसार हे सर्वात मोठे दुःख आहे. हे सत्य उमगले की निर्वाण हे सर्वश्रेष्ठ सुख वाटू लागते. मन घडविते तसा मनुष्य होतो. मनुष्याला सर्व व्यवहाराचे उगमस्थान मन आहे. त्याचे सर्व व्यवहार मन प्रधान आहेत. मनुष्य जर दुष्ट चित्ताने बोलेल किंवा वागेल तर चालत्या बैलगाडीचे चाक बैलाच्या पायाच्या पाठला करते, त्याप्रमाणे दुःख अशा दुष्ट चित्ताने वागणाऱ्या मनुष्याच्या मागे लागते. मनुष्य जर शुद्ध चित्ताने बोलेल किंवा वागेल तर कधीही न सोडणारी मनुष्याची छाया ज्याप्रमाणे त्याच्या बरोबरच असते त्याप्रमाणे सुख सदुदित त्याच्या बरोबर राहते. मनुष्य हा स्वतःचा स्वामी आहे, दुसऱ्या कोणाचा स्वामी असू शकणार? स्वतःचे दमन करणे हे फार कठीण आहे असे म्हणतात. जर माणूस दुसऱ्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याप्रमाणे स्वतः वागला तर असा आत्मसंयमी हाच खरा दुसऱ्यावर स्वामित्व गाजविणारा होऊ शकतो. माणूस स्वतःला स्वतः शुद्ध करू शकतो, तेथे दुसरा कोणी शुद्ध करण्याला येत नाही. युद्धात शेकडो वीरांना जिंकणारा परमवीर नसून जो आत्मविजय मिळवतो तोच परमवीर होय. बुद्धिमान व्हा, न्यायी व्हा आणि सत्संगती धरा. पापी आणि नीच मनुष्याची संगत करू नका. सदाचारी पुरुषाची मैत्री करा, श्रेष्ठ पुरुषाची मैत्री करा. मूर्ख ज्या प्रमाणात स्वतःचा मूर्खपणा ओळखतो त्या प्रमाणात तो शहाणा असतो, परंतु जो मूर्ख स्वतःला शहाणा समजतो तो खरोखर पुरा मूर्ख होय. जे खोट्याला खरे आणि खऱ्याला खोटे समजतात ते आपल्या दुर्बुद्धीमुळे कधीही सत्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. उठा, प्रमादी राहू नका. धर्माच्या शिकवणीप्रमाणे वागत राहा. जो त्याप्रमाणे वागतो तो इहलोकी आणि इतर सर्व लोकी सुखी होतो. चिंचा नावाच्या एका स्त्रीने भगवान गौतम बुद्धावर आरोप लावला की तुझ्यापासून आपल्याला गर्भप्राप्ती झाली आहे.
9व्या महिन्यात तिने एका लाकडाची फळी आपल्या पोटावर बांधली आणि ज्या स्थानी भगवान बुद्ध भिक्खू व गृहस्थासमोर प्रवचन करीत होते तिथे जाऊन ती म्हणाली. आपले प्रवचन अर्धवट सोडून अत्यंत संयमाने गंभीर स्वरात भगवान बुद्ध बोलले, हे भगिनी, तू जे काही आता सांगितलेस त्याची सत्यता फक्त आपणा दोघांसच माहीत आहे. चिंचा जोर जोराने खोकत म्हणाली, होय गुरुवर्य. तिच्या खोकल्यामुळे पोटावर बांधलेल्या फळीच्या दोराची गाठ सैल होऊन फळी सरकून तिच्या पायाशी पडली. चिंचा ह्यामुळे अस्वस्थ झाली. लोकांनी तिला काठ्याने दगडाने मारून तेथून हाकलून दिले. देवदत्त हा भगवान बुद्धांचा चुलत भाऊ होता, पण प्रथमापासूनच तो भगवान बुद्धांचा द्वेष करीत असे आणि त्याला त्यांच्याबद्दल तीव्र घृणा वाटत असे. देवदत्ताने तथागतांचे प्राणहरण करण्याच्या हेतूने त्याने एक मोठा दगड खाली लुटून दिला. फक्त त्याचा एक लहान तुकडा तथागतांच्या पायावर येऊन आदळला आणि त्यामुळे थोडे रक्त आले. देवदत्ताने पिसाळलेल्या नलगिरी हत्तीला बुद्धांच्या मार्गात सोडले. किसा गौतमी नावाची स्त्री तथागताकडे आली आणि आपल्या मृत पुत्रासाठी काही औषधे तिने मागितले. तथागतांनी तिची हकीकत आणि विलाप ऐकला. तथागतांनी तिला सांगितले, तू नगरात जा आणि ज्या घरी एकही मृत्यू झालेला नाही त्या घरातून थोडी मोहरी घेऊन ये. तिने मी तुझा पुत्र जिवंत करेन. तिला वाटले ही फार सोपी गोष्ट आहे, पण लवकरच तिचा भ्रम दूर झाला, कारण जिथे जिथे ती गेली त्या घरी कुणाचा ना कुणाचा तरी मृत्यू झालेला होता. ती तथागताकडे निराश होऊन रिकाम्या हाताने परत आली. तेव्हा तथागताने तिला विचारले, मृत्यू हा सर्वांच्या नशिबी असतोच हे तुला समजले की नाही? तिच्याच बाबतीत ती दुर्दैवी घटना घडली म्हणून तिने शोक का करावा? तिने मग आपल्या पुत्राचे अंत्यविधी केले. ते करताना ती म्हणाली, सर्व नश्वर आहे, हा सृष्टी नियम आहे. भगवान बुद्धांनी कुशीनारा येथे परिनिर्वाण घेण्याचे ठरविले. सर्वजण शोकग्रस्त झालेत. सुभद्र परिव्राजक उपमार्गाने वल्लांच्या शालवनात गेला. तिथे स्थविर आनंद होता. सुभद्र त्याला म्हणाला, स्थविर आनंद, मला श्रमण गौतमाचे दर्शन होईल काय? पुरे पुरे सुभद्र, तथागतांना आता मुळीच त्रास देता कामा नाही, ते फार थकून गेले आहेत. सुभद्र परिव्राजक आणि स्थविर आनंदाचा चाललेला हा संवाद तथागतांनी ऐकला. त्यांनी आनंदाला हाक मारून म्हटले, आनंदा, सुभद्राला अडवू नकोस. जे श्रमण आणि ब्राह्मण निघनटनाथ पुत्र या सर्वांना ते म्हणतात तसे आपल्या आपण सत्यज्ञान प्राप्त झाले आहे की नाही, की काहींना झाले आणि काहींना नाही? सुभद्र, काहींना ज्ञान प्राप्त झाले की काहींना नाही, या असल्या गोष्टीत तू पडू नकोस. ज्या धम्मामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग नाही त्यात श्रवण असू शकत नाही. ज्या धम्मात आर्य अष्टांगिक मार्ग आहे त्यात श्रवणही असतं. हा ज्या धम्मात आर्य अष्टांगिक मार्ग आहे म्हणून या धम्मात श्रोतापन्न, स्कृतगामी, अनागामी व अर्हत असे 4 प्रकारचे श्रवण आहेत. दुसऱ्या धम्मात श्रवणाचा अभाव आहे. पण सुभद्र, जर या धम्मात अनुयायांनी सम्यक जीवन व्यतीत केले तर या जगात अर्हतांचा अभाव कधीच आढळणार नाही. आनंदा, कदाचित तू असे म्हणशील, गुरूंची वाणी आता लोपली, आता आम्हास कोणी गुरु अरला नाही. पण आनंद, तुला असे वाटता कामा नाही. जो धम्म आणि विनय मी शिकविला सांगितला आहे तोच माझ्या पश्चात तुमचा गुरु. जेव्हा तथागतांचे परिनिर्वाण झाले तेव्हा काही भिक्खू व आनंद हात पसरून रोदन करू लागले. काही तर दुःखातिशयाने जमिनीवर गडबडा लोळू लागले व म्हणू लागले, तथागतांना फारच लवकर परिनिर्वाण आले. या सुखी माणसाने फारच लवकर जीवन त्याग केला. जगातून फारच लवकर प्रकाश निघून गेला. वैशाखी पौर्णिमेच्या रात्री 3ऱ्या प्रहारात तथागतांचे परिनिर्वाण झाले. महाराजांची जशी उत्तरक्रिया करतात तशीच तथागतांची उत्तरक्रिया करण्यात आली. दिवा तपती आदित्यो रंती अभाती चंदिमा सनद्धो खतियो तपती झाई तपती ब्राह्मणो अत्त सब अहोरती बुद्धो तपती तेजसा. सूर्य केवळ दिवसाच प्रकाशतो आणि चंद्र केवळ रात्रीलाच प्रकाशमान करतो. आपली शस्त्रास्त्रे धारण केल्यामुळे क्षत्रिय तेजस्वी दिसतो. जेव्हा ध्यानात असतो तेव्हाच ब्राह्मण तेजपुंज दिसतो. पण बुद्ध मात्र स्वय तेजाने दिवस रात्र सतत प्रकाशित राहतो. निसंदेह तो जगाचा प्रकाश होता.
你并未红。